श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ आणि मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओज मिळतील. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश मोजून 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. तुम्हाला आज नक्कीच अनुभव येईल आणि लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. स्वामी भक्तांनो, ज्याची तुम्ही आशा सोडली आहे तीच गोड बातमी आज तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार राहा आणि स्वामींचं नामस्मरण अगदी मनापासून करा. नक्कीच तुम्हाला लवकरच तुमची मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. स्वामी भक्तांनो, आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनात सार्थक झाले आणि कितीतरी चांगले सेवेकरी आपल्याला मिळाले. अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले. मन स्वामी नामात रंगू लागले आणि जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही आणि जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले. आणि अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणवू लागले. आणि या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात आपल्याला दिसू लागले. आता जीवनाचे एकच लक्ष फक्त स्वामी सेवेत राहणे आणि स्वामींची सेवा करणे. आणि स्वामींची तुम्ही मनापासून सेवा करत असाल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. या जगात कुणालाही तुमचं दुःख ऐकायला वेळ नाहीये. आपण तुमच्या दुःखाचा तमाशा चार चौघात करायला मात्र लोकांना नक्कीच वेळ आहे. आणि एवढं लक्षात ठेवा. आणि ते त्यांच्यासाठी लोकांकडे वेळ असतो. आणि म्हणून लोकांवर तुम्ही कधी विश्वास ठेवू नये आणि कधी त्यांच्या विश्वासाच्या पात्र तुम्ही स्वतःला बनवलं नाही पाहिजे. एवढंच तुम्ही ध्येय आपल्या मनात साठवून ठेवा. बघा, तुम्हाला भरपूर काही गोष्टी कळल्या जातील आणि भरपूर काही गोष्टी तुमच्या लक्षातही येतील. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला नक्कीच जिंकता येत असते. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते भविष्यात आणि आयुष्यात काहीही करू शकत नाही. वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं. म्हणून वेळ कधी वाया घालवू नका. चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो. आणि आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्त्वाचे असते. आणि जीवनात किती वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधीच सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि शेवटपर्यंत सत्य आपल्या सोबत असतं. एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होत असते आणि एकत्र काम केलं की लवकर यश मिळत असते. म्हणून वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा हा लवकर मिळवता येत असतो. म्हणून दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल, मात्र माणसाला कोणता रंग लावावा म्हणजे त्याचा माणूस करता येईल हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि संयम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो. प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे आणि सर्वांचे शांत राहून उत्तर देणे आहे. कधीच कुणाला बेकाम समजू नये, कारण बंद घड्याळ सुद्धा दिवसातून 2 वेळा बरोबर उत्तर दाखवत असते. म्हणून केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरीच नाती अहंकाराने सुद्धा तुटत असतात. म्हणून अहंकार कधी आपल्या जवळ बाळगू नका. वय आणि पैसा यावर कधीच गर्व आपण करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या नक्कीच शेवटी संपत असतात. म्हणून ज्या गोष्टी संपत असतात त्यांच्यावर कधी तुम्ही गर्व करू नये. खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते आणि ते वाईट लोकही तेवढीच महत्त्वाची आपल्या जीवनात असतात. म्हणून सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात. म्हणून बोलत चला आणि चांगल्या गोष्टी करत चला. स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा. तुमचे शोक आपोआप कमी होऊन जातील आणि जबाबदारीचं ओझं तुम्हाला वाटायला लागेल. स्वतः कमवलेल्या पैशांनी फक्त गरजा पूर्ण होतात, शोक नाही. म्हणून शोक तुम्हाला स्वतःला पूर्ण करायला लागतील. आणि कुठल्याच गोष्टीचा गर्व तुम्ही नाही केला पाहिजे. तुमच्याजवळ जे आहे ते उद्या ते नसूही शकतं हेही लक्षात घेतलं पाहिजे. कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरासुद्धा असू शकतो आणि तो हिरासुद्धा बनू शकतो. जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून नक्कीच तुम्ही सावध राहायला शिका. कारण अशी लोक तुमच्या भविष्यासाठी खूप घातक असतात आणि ती लोक तुम्हाला भरपूर काही डावपेच करणारे असतात. आणि लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात
आणि तुम्ही आता पुढील वाटचालीसाठी तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळवायच्या असतील. मित्रांनो, नातं तेव्हाच तोडा जेव्हा समोरच्याला सुद्धा ते नको असेल, नाहीतर नातं तोडून काही फायदा नसतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान आपण शोधलं पाहिजे. आयुष्य खूप आनंदात जाईल. इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणी गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा कधीच तुम्ही आयुष्यात होऊ नका. अशा लोकांना शोधा जे तुमच्या सोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. मी आहे ना, नको काळजी करू असं म्हणणारी एक तरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असावी लागते. म्हणून विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात, एवढे मात्र निश्चित. म्हणून आयुष्यात वेळेला महत्त्व द्या आणि तुम्हाला महत्त्व नाही तिथं चुकूनही वेळ देऊ नका, एवढं लक्षात ठेवा. कडू असणं आणि ही कडुलिंबाची चूक नाही, तर चूक तर आपल्या जीवीची आहे, जिला फक्त गोडच आवडते. आणि मग स्तुती ऐकायची असेल तर संकटांना हरवावंच लागेल. आणि संकटांना जर हरवलं तर आपल्याला भरपूर काही गोष्टी अशा मिळतील ज्या आपण भरपूर काही आयुष्यात मिळवू शकलो नव्हतो आणि त्या आपल्याला आता मिळावे लागतील. काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावंच लागतं आणि हे दिवस सगळ्यांना बघावेच लागतात. अनेक वेळा आलेले अपयश हे एका यशाने संपून जात असते. म्हणून यश तुम्हाला एक दिवशी मिळणारच आहेत. त्यासाठी तुम्ही फक्त संयम सोडू नका आणि प्रयत्न करणं सोडू नका, ते चालूच ठेवा. नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मिळवता येते, फक्त मनगटात ती मिळवण्याची जिद्द असावी लागते. म्हणून मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात, तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात. आणि त्याच गोष्टी जे समजून घेतात तेच खूप पुढे जात असतात. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा. काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल. आणि जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात त्यांचे म्हातारपणातील दिवस खूप वाईट असतात आणि तेही ते स्वतःच्या डोळ्यांनी बघतात. म्हणून जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हसतं आणि कोण दुर्लक्ष करतं, तर कोण सावरण्यासाठी येतं. म्हणून माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होत असते. काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात, तर कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहत असतात. म्हणून जास्त विचार करत बसल तर मग कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते. म्हणून पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेले धडे जास्त लवकर आपल्याला समजत असतात. म्हणून जेवढ्या उंच शिखरावर पोहोचाल तेवढे सोबती कमी होत जातील. म्हणून लहान तळ्यासारखे गोड राहा आणि जिथं सिंह सुद्धा खाली मान घालून पाणी पितात, तसेच तुम्ही आयुष्यात गोड राहायला शिका. निंदा आणि टीका वाटायला यावी आणि ती हवी. फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत असतात. म्हणून निंदा आणि टीका यायलाच हवी. जीवनात प्रत्येक गोष्ट आणि व्यक्तीही महत्त्वाचा असतो, कारण चांगले लोक साथ देतात तर वाईट लोक अनुभव देत असतात. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटत असतात आणि गैरसमज आपण कोणत्या गोष्टीचा करू नये, कारण त्या व्यक्तीला आपण समोर ठेवावी आणि त्या व्यक्तीसोबत आपण बोलून घ्यावे, पण कोणत्या गोष्टीचा कधी गैरसमज करू नये. फक्त संघर्षाच्या काळातच एकटं राहावं लागतं, बाकी चांगल्या काळात सर्वच लोक आपल्या सोबत आपोआप येत असतात. दुसऱ्यांना अडचणीत आणून तुम्ही कधी यशस्वी होऊ शकत नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून काही लोक आनंद मिळेल ते काम करतात, तर काही लोक मिळेल त्या कामात आनंद शोधत असतात. आणि तो आनंद शोधत असताना भरपूर काही गोष्टी त्यांना समजाव्या लागतात आणि समजून घ्याव्या लागतात. म्हणून अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही. उठा, पुन्हा तयारी करा आणि कधी हार मानू नका आणि शेवटपर्यंत लढत राहा. बघा, तुम्हाला एक ना एक दिवस यश नक्कीच मिळणार आहे आणि देव तुम्हाला यश देणारच आहे, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. म्हणून यशामागे धावत राहण्यापेक्षा तुम्ही नक्कीच आपल्या मनावर विश्वास ठेवा आणि विश्वास हा मनात दवडू द्या. नक्कीच बघा, तुम्हाला यश एक ना एक दिवस नक्कीच मिळेल आणि भरपूर काही तुम्हाला साध्य होईल. जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपण चालणं थांबवत नाही ना, तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहोत यामुळे काही फरक पडत नाही ना, हे लक्षात येतं. आणि मित्रांनो, जीवनात तुम्ही भरपूर काही मिळवाल आणि भरपूर काही गोष्टी कराल, फक्त तुमची सोबत चांगल्या माणसांसोबत ठेवा, कारण त्यामुळे माणूस खरंच हरत असतो आणि मागे पडत असतो. तुमच्या स्वप्न खूप मोठे ठेवा, ते पूर्ण करण्यासाठी मेहनत भरपूर घ्या आणि मात्र ते पूर्ण करण्यासाठी कोणतीही कारणे देऊ नका, कारण त्यामुळे तुम्ही परत मागे राहू शकता. कुठलीही अशक्य गोष्ट ते मिळेपर्यंत कठीणच असते. म्हणून ती शक्य करण्यासाठी तुम्ही हातोहात प्रयत्न हे केले पाहिजे. आनंद हा आपण कोण आहोत आणि आपल्याकडे काय आहे यावर अवलंबून नसून आपल्या विचारानुसार तो आपल्याला हळूहळू कळत असतो. आयुष्यात कितीही दुःख असू द्या, ते कितीही कठीण असू द्या, कधी हार मानू नका. या जगात कोणतीच गोष्ट कायमची राहत नाही.
दुःखही हळूहळू कमी होत जाते. आणि तुमच्या मनातील भीतीवर कधीच विश्वास ठेवू नका, कारण तिला तुमच्यातील क्षमता माहिती नाही. म्हणून आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो. म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यावरच तुमचं लक्ष केंद्रित असू द्या. जर पळून पळून थकला असेल तर मग चालत राहा, पण थांबा. जेव्हा तुमचे लक्ष तुम्ही गाठाल आणि तेव्हापर्यंत तुम्ही अजिबात थांबू नका. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादा दिवस किंवा वर्षही लागेल, मात्र जे मिळवायचे आहे त्याचा मार्ग नक्कीच मिळेल याच्यावर तुमचा विश्वास असायला हवा. जीवनाची खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा आपण आपला कम्फर्ट झोन सोडतो आणि आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडतो. म्हणून दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला ही आठवण करून द्या की मला जे मिळवायचे आहे ते मी मिळवू शकतो आणि ते मिळवूनच राहणार आहे. म्हणून भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील प्रेरणा घेऊन आपण वर्तमानात हवं ते मिळवू शकतो. फक्त आपला स्वतःवर विश्वास असायला हवा. आणि तो विश्वास कायम टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला भक्तीत आणि नामस्मरणात राहावं लागेल. आणि स्वामींच्या भक्तीत तुम्हाला असावं लागेल. तुम्ही जर स्वामींचं नामस्मरण केलं तर तुम्हाला भरपूर चांगले अनुभव येतील आणि स्वामी तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या पाठीमागे उभे राहतील. फक्त एकदा तुम्ही स्वामींचा अनुभव घेऊन बघा. भरपूर काही मोठा अनुभव मलाही आला आहे आणि तुम्हालाही स्वामींचा अनुभव येईल आणि तुमच्या मनासारखं सगळं होईल. मित्रांनो, संधी मिळत नसतात तर त्या तुम्हाला निर्माण कराव्या लागतात. म्हणून जीवनातील सर्वात मोठा आनंद म्हणजे ते मिळवणे आहे, जे तुम्ही मिळवू शकत नाही असं लोक म्हणतात. आणि लोकांच्या नक्कीच तुम्ही विश्वासावर राहू नका आणि त्यांच्या बोलण्यावर जाऊ नका. तुम्ही आपल्या मनावर फक्त विश्वास ठेवा. नक्की सर्व काही तुम्हाला साध्य होईल. स्वतःला हा प्रश्न नका विचारू की माझ्याजवळ काय नाही आहे, तर हा विचारांनी माझ्याजवळ काय आहे हे तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. जग तेच लोक बदलतात ते जे तसा विचार करतात आणि त्यावर कृती सुद्धा करतात. म्हणून मी अजून मला हवं ते मिळवलं नाही, पण कालपेक्षा आज थोडा ध्येयाच्या जवळ नक्कीच गेलो आहे असं आपण स्वतःला सांगायचं आहे. कारण एका दिवसात आपण ध्येय गाठू शकत नाही, कारण थोड्या दिवसात आपण ते ध्येय गाठणार आहेत, एवढंच खरं आहे. म्हणून मित्रांनो, जीवनात सोपं असतं परिस्थिती हाताळणं, पण अवघड असतं ते मनस्थिती सांभाळणं. पण ज्याला मनस्थिती सांभाळायला जमतं त्याचं मन कुठल्याही परिस्थितीत रमून जातं, हेही खरं आहे. मग खरंच देवाचा खेळ कोणालाच कळू शकत नाही. म्हणून नेहमी कर्म चांगली करत राहायचं आणि शेवटी त्याचंच फळ आपल्याला मिळणार आहे यातच आपण रमत जायचं आणि आपण प्रयत्न करत राहायचे आहे. मित्रांनो, वेदनाच्या ओझासकट ज्याला खळखळून हसता येतं त्याच्यासारखा जादूगार या जगात दुसरा कोणीच नसतो. म्हणून आपण हसायला शिकलं पाहिजे आणि प्रयत्न करत राहिलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. ज्यांना मनात हृदयात जागा देतो तीच लोक पद्धतशीर आपला विश्वासघात करतात आणि निघून जात असतात. म्हणून तुम्ही कधी कोणावर विश्वास करण्या अगोदर पहिले त्याची परीक्षा घ्यायला हवी. एका वेळ आपल्याकडे जवळची व्यक्ती नसेल तर त्रास होत नाही, पण असून सुद्धा ती नसल्यासारखी वागत असेल तर मनाला खूप त्रास होत असतो आणि मग आपण चुकतोय असं आपल्याला वाटत असतं. म्हणून त्या गोष्टीमध्ये जास्त रमण्यापेक्षा तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे. माणसाने मोठे मोठे शोध लावले, मात्र नेमकं दुःख नेहमी चांगल्याच माणसांच्या वाट्याला काय येतं याचा शोध अजून पण लागलेला नाही आणि तो लागायला नक्कीच असायला हवा. आणि तो लागला की मग कळेल माणसानं दुःख कुठून होतं. मित्रांनो, संसाराची झोळी किती जरी फाटली असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व साबूत असते. म्हणून तुम्हाला तुमच्या साथीदाराची पूर्णपणे गरज याच्यात लागणार आहे आणि ती पूर्णपणे गरज तिने निभावली पाहिजे आणि साथीदार तुमचा भक्कम पाहिजे. त्यासाठी त्याला विचार करून तुम्ही निवडायला हवं आणि मग तुम्ही पुढे जायला हवं. कोणाचं काहीच अडत नाही. कोणा विचारून आपण मात्र उगाच विचार करत बसतो त्याचं कसं होईल आणि आपल्या वाचून. म्हणून वेळ बदलते, नाती बदलतात, माणसं बदलतात, आयुष्य सुद्धा बदलतं, पण आठवण अशी एक गोष्ट आहे जी कधीच बदलत नाही आणि जी कधीच जाणारही नाही. म्हणून आलेल्या परिस्थिती पुढं झुकत नाही तरच चांगले दिवस येतात. कारण आपल्यावर आलेली संकटही नेहमी आपल्याला असलेली जिद्द पाहण्यासाठी येत असतात. म्हणून ती जिद्द आपण पूर्ण ठेवायची आहे आणि ते कधीच हार मानायची सुद्धा नाहीये. तुम्हाला चुकीचं ठरवायला सगळेच पुढे येतील, पण तुम्हाला साथ द्यायला कधीच कोणी पुढे येणार नाही. हेच आजकालच्या युगातील सगळ्यात मोठं कटू सत्य आहे आणि तेच लोक करत आहेत. म्हणून तुम्हाला जो साथ देईल तोच खरा तुमचा मित्र आणि तोच खरा तुमचा माणूस असं समजायला तुम्ही हरकत नसते. कोणासाठी कितीही करा, शेवटी समोरून एकच वाक्य येते, उपकार नाही केलेत हे करून. म्हणून कुणासाठी करण्या अगोदर तुम्ही विचार करून नक्कीच करायला पाहिजे. खोटू आहे पण सत्य आहे.
दुसऱ्याला चुकीचं ठरवण्यासाठी आणि नाव ठेवण्यासाठी लोक जीवाचा खूप आटापिटा करतात आणि मग त्या व्यक्तीचं चुकीचं होत असताना ते खूप मजा लुटत असतात. पण लक्षात ठेवा, कर्माचा फेरा आहे आणि हा तुमच्यावरही फिरणारच आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायला हवं. मित्रांनो, आपली सुंदरता आरशात नाही तर लोकांच्या हृदयात बघा. केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही. स्वतःला पटेल तसं पण योग्य पद्धतीने वागावं. दुसऱ्याचं बघून वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये. कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा नसते आणि तुम्हीही कुठल्या धुतलेल्या दुधाचे नसतात. कारण तेही आपण समजून घेतलं पाहिजे. आपली चुकी कुठेतरी असतेच. म्हणून सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागतील. आणखीन जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे हे जावेच लागते आणि ते जावेच लागणार आहे. त्याला दुसरा पर्याय नाही. काही जणांना सवयच असते हातातला हिरा सोडून कोळशा मागे धावायची. मग ते लोक पुढे जाऊन फसत असतात आणि त्यांना भरपूर काही मोठा पस्तावा येत असतो. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. म्हणून संघर्ष चालू आहे आणि चालूच राहील. नशिबाशी, वेळेशी, लोकांशी आणि स्वतःशी. आणि लढाईत हारायचं नाहीये आणि पुढं चालत राहायचंय. सोडून जाणारी प्रत्येक वेळ बापाची आठवण करून देत असते आणि आपण त्यात ते सगळं काही आपल्याला जे आपल्यावर ओझं येत असतं त्यावर त्यांची आठवण आपल्याला होत असते. म्हणून वेळेनुसार आपण नक्कीच बदललं पाहिजे आणि आपण सर्व कामगिरी हातात घेतली पाहिजे. माणसातील नाती पूर्णतः निस्वार्थ कधीच नसतात हे आपण लक्षात ठेवलं की अपेक्षा भंगांचे दुःख वाट्यालाच आपल्या येत नाही. आजकाल तुमच्याजवळ असणारा पैसा पाहून लोक ठरवतात तुम्हाला किती किंमत द्यायची आणि किती नाही. म्हणून आपण सगळ्यांशी चांगले वागतो हे आपले संस्कार असतात. पण आपण चांगले वागूनही काही जण वाईट वागतात हे त्यांच्यावर झालेले संस्कार नक्कीच असतात. कमी नसतं समजायचं कधी कुणाला आणि मजाही दाखवायचा नसतो. म्हणून जेवढा जास्त आपण मजा करू आणि माज दाखवू, कारण शांतता दिसणारा माणूस सुद्धा तुम्हाला धूळ चाटू शकतो बरं का. एवढं तुम्ही निश्चितच लक्षात ठेवलं पाहिजे. घरात झालेला पसारा आवरायला वेळ लागत नाही, पण मनाचा पसारा आवरायला कित्येक दिवस आणि महिने वर्ष लागतात. कधी कधी तर तो आवरतही येत नाही. मग ती फक्त घालमेल असते. मित्रांनो, चुका व्हायच्या आत सांगणारे कमी असतात आणि चुका करायला देऊन हसणारे ढिगभर असतात. म्हणून कोणालाही हक्काने रागवताना 10 वेळा विचार करा. कारण लोक बोललेलं जास्त आणि जीव लावलेला कमी लक्षात ठेवतात. म्हणून शत्रूपेक्षा अधिक घातक असतं ते म्हणजे चुकीच्या दिशेनं भरकटणारं मन. आणि लाख चुका करून पण मला समजून घेतलाय माझ्या स्वामींनी. आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे आमचे गुरु आहेत ते म्हणजे स्वामी समर्थ. आणि ते प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हाला समजून घेतात आणि आम्हाला योग्य मार्ग दाखवत असतात. स्वामी म्हणतात, थोडं स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार करून, आता फक्त तुझा विचार कर आणि पुढे जात राहा. म्हणून आयुष्यात उजेड आला की अंधारात मदत करणाऱ्यांचा विसर आपल्याला पडत असतो. तो विसर कधी पडू देऊ नये आणि त्या लोकांची साथही आपल्याला द्यायची असते. प्रत्येक जण कोणाच्या तरी गोष्टीत नक्कीच चुकीत असतो आणि तो चुकला की मग त्याला ती गोष्ट कळत असते. मग तो चूक मान्य करण्यावर त्याची वेळ असते आणि त्याने जर मान्य केली तर त्याला देव सर्व काही देतो. पण मान्यच करायला तयार नसेल तर त्याचा तो गर्व होऊन जातो आणि त्याच्या गर्वानिशी तो खाली पडत असतो. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती आपल्या जवळ पाहिजे आणि ती असली की मग सर्व काही आपल्याला मिळू शकते. स्वामी म्हणतात, स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवू नका, कारण तर त्या गोष्टी सुधारून जास्त चांगल्या बनवा. नक्कीच तुम्ही आपोआप सिद्ध होऊन जाल. मित्रांनो, वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव व्यर्थ असते आणि ती जाणीव करूनही काही फायदा नसतो. मीठ भाकर खाऊन झोपावं, पण कधीच कुणापुढे हात पसरू नये. कारण लोक जेवढं देतात त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ते ऐकवत असतात. तुझे स्वप्न पाहत आहेस ते प्रत्यक्षात नक्कीच येणार आहेस आणि तथास्तु असा आशीर्वाद स्वामींनी आपल्याला दिला आहे आणि असाच आशीर्वाद स्वामींचा आपल्या पाठीमागे आहे. मग आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाल. म्हणून हा जो आशीर्वाद तुम्ही आठवा आणि पुढे जात राहा. कधीच तुम्ही असं आत्मविश्वास गमावू नका आणि मागे हटू नका. स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका की काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाते. एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. मित्रांनो, भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरत असतात. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा संयम सोडू नका. वेळ तुमची आहे
हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा, हे तुम्हाला तुमचं ठरवायचं आहे. जीवनात अडचणी त्यांनाच येतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हारत नसतात आणि हार मानत नसतात. एकतर जिंकतात किंवा मग शिकतात. सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य असते. म्हणून परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा, मनस्थिती बदलेल व परिस्थितीही बदलेल. दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन तुमचं आपोआप कमी व्हायला सुरू होतं. आणि ज्याची यशाची व्याख्या पक्की असते त्याची पावलं सदैव अपयशाच्या 3 पावलं पुढेच असतात, आणि तो पुढे चालत असतो आणि यशाच्या मागे तो धावत असतो. एकटेपणा हाच आपल्या ध्येयाकडे खेचत असतो, आणि मग हा एकटेपणाच आपण भरभर काही मिळवू शकतो. म्हणून तुम्हाला वाईट अनुभव आला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका. तुम्हाला जिंकण्यासाठी जन्माला आला आहात. वाईट दिवसांना जिंकू देऊ नका आणि चांगल्या दिवसांना तुम्ही नक्कीच जिंकवा. सोबत किती लोक असू द्या, शेवटी संघर्ष तुम्हालाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार घेऊ नका आणि स्वतःला भक्कम बनवा आणि पुढे चालत राहा. तुम्ही किती हुशार असाल, पण तुम्हाला माणसांची कसं वागायचं हे जर माहिती नसेल तर तुम्हाला हुशारीचा तो काहीच फायदा नसतो. खिशात पैसा नसल्यावर काळं कुत्रं सुद्धा आपल्याला विचारत नाही. हातात जॉब नसल्यावर घरचे पण फुकट चारत नाही. जिवंत आहे तोपर्यंत अस्तित्व आहे माणसाचं. मेल्यावर 13 दिवसापेक्षा जास्त कोणी आपल्याविषयी रडत नसतो. एक वेळेस पाण्यावर दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे कधीच तुम्ही मदत मागू नका आणि मदतीला जाऊ नका. कारण ते कारणाशिवाय काही देणार नाही, आणि दिलं तर ऐकवल्याशिवाय ते राहणार अजिबात नाही. म्हणून विजय शांततेत मिळवायचा. आणि लोकांना कायम वाटतं राहिलं पाहिजे आपण हरतोय असं, पण तो विजय हा नेहमी आपलाच असतो आणि तो मिळवत आपल्याला राहायचा असतो. म्हणून सोबत किती लोक असू द्या, शेवटी संघर्ष आपल्यालाच करावा लागतो आणि तो करायला आपण ठाम राहायला शिकलं पाहिजे. वेळेनुसार मार्ग आणि मार्गानुसार रूळ बदलावे लागतात, आणि ते नाही बदलले तर आपण चुकीच्या मार्गावर सुद्धा जाऊ शकतो, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. जेव्हा यश मिळवणं श्वास घेण्या इतकंच गरजेचं होईल तेव्हा तुमची यशस्वी होऊ शकता, आणि ते तुम्ही जे पाहिजे ते तुम्हाला बनवू शकता. आयुष्यात जर तुम्हाला श्रीमंत व्हायचंय तर रिस्क घ्या. दृढ व्हायचंय तर संकटांना सामोरे जा. विश्वास जिंकायचा आहे तर आधी विश्वास ठेवायला शिका. ज्ञान हवंय तर पुस्तके वाचा. शांतता हवी तर नक्कीच ध्यान धारणा करा. पुढे जायचंय तर नक्कीच कृती करा. आणि टॅलेंटेड व्हायचंय तर नक्कीच स्मार्ट वर्क करा. आणि काहीतरी हवंय त्यासाठी किंमत तरी मोजावीच तुम्हाला लागणार आहे, आणि ती तुम्ही मोजा आणि भरपूर काही शिका. जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकटाच चाला, पण तर तुम्हाला यशाकडे पलीकडे जायचं असेल तर सर्वांसोबत घेऊन चला आणि भरपूर काही तुम्ही मिळवू शकाल. पहिले ते आपल्याकडे लक्ष देणार नाहीत, मग ते तुमच्यावर असतील, मग तुमच्याशी वाद घालतील, आणि मग तुम्ही जिंकाल तर ते तुमच्या सोबत येतील. उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका आणि कुठेही तुम्ही अडथळू नका. यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती यांची अत्यंत गरज आपल्याला आहे, आणि ती गरज आपल्याला लागणार आहे. म्हणून यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही आणि कुठे मिळणारही नाही. स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका, आणि दुसऱ्यावर जर अवलंबून राहिले तर तो पडला तर तुम्ही नक्कीच पडणार आहात. कोणी कितीही चढवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे, आणि ते संयम आपण नक्कीच राखला पाहिजे. दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहायला शिका. जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढंच ताकदवान राहाल, आणि अजिबात कोणाच्या भरोशावर तुम्ही बसणार नाही. स्वतःची धाड स्वतःच तयार करा आणि व्हा, आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व तुम्ही उभं करा. सुरुवात छोटी करा, पण ध्येय मोठे ठेवा. सगळ्यात आधी महत्त्वाची कामे तुम्ही नक्कीच केली पाहिजे. कोणतेही काम करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि अक्षरशः झपाटून जा, आणि यश तुमच्याकडे नक्कीच येणार आहे. या दिशेने चालत राहा. काही संकटेही बाजूने जाणारी असतात, उगाच ती स्वतः ओढून घ्यायची नसतात. म्हणून लक्षात घ्या, काही संकटे तुम्हाला काहीच करणार नाही, पण तुम्ही त्यांना फक्त घाबरत असता. म्हणून तुम्हाला फक्त शांतता आणि संयम ठेवायचा आहे. मग त्याचा फायदा हा तुम्हाला नक्कीच होणार आहे आणि व्हायलाच लागतो. एकटं राहायला शिका. ना कुणाला गमवायची भीती असते, ना कुणाला मिळवण्याची तडफड असते. कुणावर अवलंबून आपलं आयुष्य नसतं, आणि स्वतःच आपलं आयुष्य एक वेगळं विश्व असतं. खूप अवघड असतं, पण स्वतःला मनाला
इतकं स्ट्रॉंग बनवा की त्याला कुणावर डिपेंड राहण्याची सवय नाही लागली पाहिजे आणि स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की कुणाच्या असण्याने आणि नसण्याने, कुणाच्या बोलण्याने आपल्याला काहीच फरक नाही पडला पाहिजे. जेव्हा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो, आपल्यातला आत्मविश्वास आणि मनगटातील ताकद कमी झालेली असते ना, तेव्हा तो माणूस आपल्या हातावरील रेषांमध्ये आपले भविष्य बघत असतो. म्हणून तुम्ही कधीही हातांच्या रेषांमध्ये भविष्य बघितलं नाही पाहिजे आणि स्वतःच्या मेहनतीवर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. जे होणार आहे ते होईलच, पण तुम्ही प्रयत्न करायला विसरू नका. आपण तसेच घडत जातो जसे आपले विचार आहेत. म्हणून त्यामुळे आपण काय विचार करतो याकडे कायम तुम्ही लक्ष दिले पाहिजे. मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान नक्कीच गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल ना, तेव्हा हीच अपमान करणारी माणसं जी असतील ना आणि लोक जी असतील ना, स्वतःचा मान वाढवल्या तुमची ओळख सांगतील आणि तुमचं नाव सांगतील. स्वतःची वाट स्वतःच बनवा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त धावाल की दम लागतो आणि मग क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो. म्हणून तो दम तुमच्याजवळ असलाच पाहिजे. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका आणि मनसोक्त हसा आणि समाधानी राहा. जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते. त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणंही टाळा आणि त्यामुळे जीवन अधिक सुखकर होऊन जाईल आणि अगदी मनमोहक तुमचं जीवन होऊन जाईल. मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल, पण जाणवली नक्कीच पाहिजे. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त आपल्याला भीती वाटत असते. आणि इतरांवर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही. शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे. हळूहळू सर्व काही ठीक होऊन जाते आणि सर्व काही आपल्याला मिळत असते. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी आहे हे आपल्याला सांगताही येत नाही. जीवनात सगळं काही मिळवा, परंतु अहंकार मिळवू नका, कारण त्याचा शेवटी नाशच होणार आहे हे निश्चित आहे. प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत, कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो. म्हणून त्यांना फक्त तुम्ही त्याचा रिझल्ट दाखवा आणि ते प्रयत्न तुम्ही जे करताय ते कधीच दाखवू नका आणि प्रयत्न करत राहा. आयुष्यात कितीही दुःख असू द्या, ते कितीही कठीण असू द्या, कधी हार मानू नका. या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही. दुःखही हळूहळू कमी होत जाते आणि शेवटी ते सगळं काही मिटवून टाकतात. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नसतं, तर बरीच नाती अहंकाराने सुद्धा तुटत असतात. म्हणून अहंकार कधी बाळगू नका. जे लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात आणि जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात आणि हेही तुम्ही शिकायला पाहिजे. मित्रांनो, ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि संयम असतो ना, तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो आणि कुठल्याही थरावर जाऊ शकतो. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल ना तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची आपल्यावर वेळ आलेली आहे आणि ते कर्म आपल्याला नक्कीच आता करायचे आहेत. मित्रांनो, जीवनातील 6 कठोर सत्य आहेत, ते तुम्ही जाणून घेतले पाहिजे. धीर धरा आणि काळजी करू नका, कारण कोणती गोष्ट कायमची राहत नाही. आपल्यातील घमंड मिटवून टाका, कारण याने तुम्ही कधीच यशस्वी होणार नाहीत. आपले दुःख लपवा, कारण त्याची कोणीही पर्वा करत नाही. एकटे राहायला सुद्धा शिका, कारण प्रत्येकजण तुमच्या सोबत कायमचा राहणार नाहीये. आणि प्रायव्हेट राहा, कारण प्रत्येकाला तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही. आपल्या वेळेची कदर करा, कारण ती वेळ परत कधी येणार नाही हेही तितकंच खरं आहे. संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचं फळ फार गोड असतं. म्हणून संयम राहायला शिका आणि संयमी राहिलात तर भरपूर काही मिळवाल. तुमच्या स्वप्नावर मेहनत घ्या, मग आयुष्य बदलायला वेळ कधीच लागत नसतो. जीवनात कुणी किती तिरस्कार केला तरी चांगुलपणा आपला सोडू नये, कारण चुलीतील निघणारा धूर भिंत आणि भांडं काळं करू शकतो, पण आकाशातलं काळे करण्याचं सामर्थ्य त्या धुरात नसतं. तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात नक्कीच करू शकता. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर आपल्याला उचलावा लागत असतो आणि तो डोंगर उचलून आपण सर्व काही साध्य करू शकतो. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. नेहमी तयारीत राहा. हवामान आणि माणसं कधी बदलतील सांगता येत नाही. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या आणि नसलेल्या सर्व गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळवता आल्या पाहिजे. आणि पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते, आणि त्याच गोष्टीत जिंकल्याने खूप मजा येत असते. जीवनात हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय प्राप्त करणे सर्वोत्तम ठरेल. मग जीत नेहमी आपले होणार आणि जीत तुमच्याकडून कोणीच हिसकावू घेऊ शकणार नाही.
कारण तुम्ही स्वतः जिंकलेले असाल. 3 गोष्टी कधीही लपवता येत नाही. एक म्हणजे सूर्य, चंद्र आणि सत्य. म्हणून सत्य कधी झुकत नाही आणि ते कधी हारतही नाही. तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मेलात ना तर तो तुमचाच दोष आहे. पण तुम्ही समाधानी होऊन सुद्धा नक्कीच जीवन जगलं पाहिजे. समाधानी होण्यातच पण एक वेगळं सुख आहे. आणि पैसा हा तुम्ही फक्त गरजेपुरता कमवला पाहिजे. मी काहीतरी चांगलं करेल हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेलच हा असतो आपला आत्मविश्वास. जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकटा चाला, पण जर तुम्हाला यशाच्या पलीकडे जायचे असेल ना तर सर्वांसोबत घेऊन चला आणि सर्वांना पुढे न्या. नेहमी तयारीत राहा. नक्कीच हवामान आणि माणसं कधी बदलतील सांगता येत नसतं. जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नसतात आणि कधीही ती थांबत नसतात. या 6 सवयी तुमच्यातील ऊर्जा भरपूर काही संपवत असतात. ते आजच काढून टाका. ते म्हणजे अतिविचार करणे, झोपेच्या अनियमित वेळा, निगेटिव्ह लोकांसोबत राहणे, व्यायाम न करणे, आळशी जीवनशैली, रागावर नियंत्रण नसणे आणि योग्य आहार न घेणे आणि पुरेसं पाणी न पिणे. या 6 गोष्टी टाळा. तुम्हाला भरपूर काही गोष्टी तुमच्याकडे मिळवाव्या लागतील आणि त्या मिळून राहतीलच. फक्त तुम्ही या गोष्टी सोडल्या पाहिजेत. फक्त स्वामींवरचा विश्वास तुम्ही सोडू नका. तो तसाच तुम्ही कायम ठेवा. तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. स्वामी म्हणतात आयुष्यात इतरांच्या यशावर तुम्ही जळू नका. इतरांसारखं बनण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक जण आपापल्या परीने आपला प्रवास पूर्ण करीत असतो. यशाचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. आपल्या यशाचे निकष निश्चित करा आणि ते साध्य करण्याचे ध्येय ठेवा. आणि आपल्या नजरेत आपण यशस्वी आहोत का याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. निश्चितच तुम्ही भरपूर काही पुढे जाल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही मिळवू शकाल. मग तसंच तुम्ही स्वामींवरचा विश्वासही मिळवायला हवा. आणि स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. मित्रांनो, स्वामी सांगतात जिथे आपलं असणं नसल्यासारखं असतं ना तिथे आपलं नसणं चांगलं असतं. देवाचे दर्शन आणि मित्रांचे मार्गदर्शन या 2 गोष्टी जीवनाला उधळून टाकत असतात. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन असं म्हणतात आणि कुणाला तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणत असतात. आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागत असतो आणि तो आपण स्वीकारू शकतो. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान आपण समजलं पाहिजे. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक भरपूर ठिकाणी भेटतील आणि ते तुम्हाला शोधत सुद्धा येत असतात. मित्रांनो, मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे आणि ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्वचे, जवळचे सुद्धा अजून सुद्धा दूरचे. हे जीवनाचे सत्य आहे आणि तुम्ही ओळखून घेतले पाहिजे. एक चांगला मित्र आपल्या आयुष्यात असणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती असते. कारण आजकालच्या दुनियेत साथ द्यायला रक्ताची नाती सुद्धा माघार घेतात. तिथं मित्र ते निभावून टाकतात. मित्रांनो, देहात झाला विठोबाचा वास आण, मुखी रखुमाई नामाचा छंद लागला, धन्य झाले काया नितृप्त हे म्हण. जेव्हा भाळी पंढरीचा गंध लागला आणि पंढरपुराच्या त्या विठू माऊलीला माझा साक्षात नमस्कार. आणि त्यांच्या चरणी मी एवढंच मागतो की आम्हा सर्वांना सुखात, आनंदात आणि निरोगी ठेवा. हेच तुमच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, कर्म जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्मच नेवटी शेवटी असतात. पण आज ना उद्या ते नक्कीच आपल्याला नक्कीच भोगावे लागतात. हेही तितकंच खरं आहे. लाभले आम्हास भाग्य, आम्ही चालतो आणि बोलतो मराठी. आणि महाराष्ट्रामध्ये आपण मराठी भाषा ही नक्कीच वापरली पाहिजे आणि त्यावर आपला गर्व असायला पाहिजे. आणि आपण ठामपणे सांगितलं पाहिजे की आम्ही महाराष्ट्रात राहतो. कुठलीही गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके समान ओढावी लागतात, तेव्हाच गाठ घट्ट बसत असते. नात्यांतही असंच आहे. दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच नात्यांची गाठ ही घट्ट बसत असते, नाहीतर ती बसू शकणार नाही. हेही तितकंच खरं आहे. आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्या जीवनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतील आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य नक्कीच घडवतील आणि तुम्हाला पुढे नेतील. मन माहेरी धावतं आणि सासरीही रमतं. धन्य ती श्री, तिला दोन्हीही जमतं. आणि त्याच स्त्रीचे आपण आभार नक्कीच मानले पाहिजे. सकाळची सुरुवात 2 गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरी म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करतो हे मनात ठेवून आपण सुरुवात करायची आहे.
नक्कीच तुम्हाला दिवसभर चांगलं वाटेल. आपले आयुष्य देणारी माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात. काही फांदींसारखी असतात, जास्त जोर दिला ना की ती तुटून जातात. काही पानांसारखी असतात बरं, अर्ध्यावर साथ सोडणारे असतात. काही काठ्यांसारखी सोबत असून टोचत राहणारे असतात आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी असतात. आणि तीच माणसं आपण नक्कीच मनापासून जपून ठेवली पाहिजे. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मनस्थितीबरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते आणि भरपूर काही बदल आपल्या आयुष्यात होत असतात. कलियुगाचे पर्व आहे. प्रत्येकाला तिथे गर्व आहे. मी आहे तर सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, कुणा वाचून कुणाचंच राहत नसतं. आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे. प्रेमात जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द, हे वैभव ज्याच्याजवळ आहे तो ज्या जगात खरा श्रीमंत माणूस आहे. आणि तोच माणूस पुढे जात असतो आणि भरपूर काही गोष्टी मोठ्या करत असतो. आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. म्हणून काही माणसे क्षणभर तर काही वार आयुष्यभर लक्षात राहतात, कारण त्या माणसांच्या बोलण्यामध्ये जो गोडवा असतो तो आपल्याला मनापासून आवडत असतो. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो, तो काही उपयोगाचा नसतो. रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख दुःखाची नाणी फेकत असतो. ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो, पण दुःखाची नाणी हाती पडू नये जो सुखाचा व्यापार करतो त्याला जीवन जगणे असे म्हणत असतात. म्हणून जीवनामध्ये आपल्या सुख दुःख दोन्ही येत असतात आणि ते आपण नक्कीच झेललं पाहिजे. माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करत असतो. म्हणून या लोकांना आपण दाबून मारतो असं होतं, आणि या लोकांना दाबून मारतात आणि असे विचार जे करतात त्यांना सर्व काही गोष्टी अडवून ठेवल्या जातात. म्हणून फक्त आपले चांगले विचार नक्कीच ठेवा. किती आपल्याला दाबून मारू द्या, आपण कोणीही मागे सरकायचं नाही आणि आपलं ध्येय आपण प्राप्त करायचंच आहे. देवाचे दर्शन आणि तुम्हाला करायचे आहे आणि दररोज सकाळी उठून देवाचे दर्शन करूनच तुम्हाला बाहेर पडायचं आहे. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही ना म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होतंच असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ना ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं कधी विसरू नका आणि कायम हसत राहा. माणूस काय आहे हे महत्त्वाचे नाही, पण माणसात काय आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येत नाही ते स्वीकारावे आणि जे स्वीकारणे योग्य नाही त्यापासून तुम्ही दूर जावे. परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावे एवढं मात्र तुम्ही निश्चित करलं पाहिजे आणि ते करायलाच हवं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव हा आपल्यावर येतोच आणि तो आपल्याला स्वीकारावा लागतच असतो. म्हणून मनुष्य फक्त ब्रह्मात जीवन जगतो की हा माझा तो माझा, त्यात काही नसतं. सर्व काही वेगळे असतात आणि सर्व काही आपल्या पद्धतीने जीवन जगत असतात. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशांची भुकेले असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं आणि जिथं विश्वास जास्त असतो ना तिथे विश्वासघात पण सर्वात मोठा असतो. हे तुम्ही शिकून घेतलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीत भांडणाचा विषय आला ना माघार घ्या. विजय तुमचाच असेल आणि शेवटी ते तुम्हालाच माफी मागायला सुद्धा येतील. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती आपल्याला बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर आपल्याला नक्कीच काटाही टोचू देणार नाही एवढं आपली परमेश्वर सुरक्षा करत असतो. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिका. पैसा दान केला म्हणजे देव आपला होत नाही. देवाला फक्त चांगले कर्म आवडतात आणि ते जर आपल्या हातून घडत असतील तर मग देव आपला आणि आपण देवाचे होऊन जातो. बस एवढंच आपल्याला करायचं आहे आणि किती साधी सरळ गोष्ट आहे. चुका शोधायची आवड असेल तर सुरुवात स्वतःपासून करा, कारण दुसऱ्यापासून नाही. कारण आपल्यामध्येही भरपूर काही चुका असतात आणि त्या आपल्याला सुधारवता आल्या पाहिजे. दुसऱ्याच्या मनातील भावना कळायला आपले मन देखील निर्दोष असावे लागते. आपल्याच मनात दोष असेल तर मग दुसऱ्याच्या मनातील चांगल्या भावना आपल्याला कशा कळतील, कारण आपण तसा विचारच करणार नाही. दुसऱ्यांचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशांची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना लागते आणि सुखाचे अनेक भागीदार भेटतील. दुःखाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नशीब आपल्याला लागत असते. आणि ते नशीब ज्याच्याजवळ असते तो माणूस खरंच सुखी असतो. 2 अक्षरांचे लक आहे, 2.5 अक्षरांचे भाग्य आहे, 3 अक्षरांचे नशीब आहे.
उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत आहे, उपयोगाला येत असते. पण 1 अक्षराचा मीपणा माणसाचे जीवन हे नष्ट करून टाकत असतो. म्हणून तुम्ही किती मेहनत केली याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि ते लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ तुमचा भागीदार कोणी होऊ शकत नाही. एवढं विश्वास ठेवा आणि लक्षातही ठेवा, एक चांगला साथीदार सोबत असेल तर हजारो वाईट क्षण सहज निघून जात असतात. म्हणून साथीदार तुमचा पक्का असला पाहिजे आणि तेवढा धैर्यवान आणि चांगलाही असला पाहिजे. म्हणून अभंग खूप काही शिकवून जातात, त्यामध्ये रमता आलं पाहिजे आणि त्यामध्ये आपण रमलं की आपल्याला सगळं काही समजत जातं. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. आणि देव त्यानुसार आपल्याला सर्व काही देत असतो आणि भरपूर काही आपण त्यामधून शिकत असतो. नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल, काय कमवले काय जमवले कधीतरी माती मोल होईल. 2 शब्द प्रेमाचे द्यावे सदामुखी, प्रेमाने मन जिंका मग होतील सर्व सुखी, आणि सर्व सुखी समाधानी आणि निरोगी होऊन जातील. सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वणवण फिरतात आणि दमल्यावर जाणीव होते की समाधानातच सुख होतं. म्हणून तुमच्याकडे काय आहे त्यातच तुम्ही समाधानी राहायला शिकलं पाहिजे आणि त्यात समाधानी राहाल तर सर्व काही तुम्हाला मिळून चुकेल. गरजेपेक्षा जास्त मिळतं त्याला नक्कीच नशीब म्हणतात. सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात. आणि थोडं कमी असूनही आनंद देतं त्याला समाधान म्हणतात. म्हणून समाधानी आपण राहिलं पाहिजे. मित्रांनो, आपल्या जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात, त्यातले बरेच आपले शुभ होतंय म्हणून ते चिंतित असतात आणि यांचं असं कसं होतंय ती चिंता करत असतात. मी आहे म्हणून सगळं आहेत, त्याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवला ना तर आयुष्यात कधीच एकटेपणा तुम्हाला वाटणार नाही आणि कधीच मागे राहिल्यासारखं वाटणार नाही. प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण तो हे विसरतो की त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहे आणि आपण पण त्याच्यासाठी सुखीच आहे. म्हणून कोणी या जगामध्ये सुखी नाही, फक्त आपण मनाने सुखी पाहिजे तर आपण समाधानी पाहिजे, बस. मग सुख आपल्याकडे नक्कीच येतं. सुंदर शरीर म्हणजे काही सुंदरपणा नव्हे, सुंदर असतं ते त्याचं मन, त्याचे कर्म आणि त्यांचे विचार आणि त्यांची वाणी, त्याचा व्यवहार, त्याचे संस्कार आणि त्याचं चारित्र्य. ज्याच्या जीवनात हे सर्व काय आहे तो माणूस जगातला सर्वात सुंदर माणूस आहे असं आपण समजलं पाहिजे. कोण हिशोब ठेवणार, कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले. म्हणून देवाने सोपा उपाय केला, सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच बोलावले. आणि असंच आपण रिकाम्या हाताने जाणार आहे म्हणून गर्व कशाचाही करू नका. श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील, तुमच्या पण गरिबाच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबती असतात ते तुमचे खरे असतात आणि ते तुमच्या खऱ्या सोबतीला भरपूर काही वेळा आलेले असतात. आणि तेच तुम्ही माणसं जपून ठेवले पाहिजे. आणि ते माणसं जपून ठेवले तर तुम्हाला नक्कीच पुढे ते कामाला येतील. स्वतःला वेळ द्या. जेव्हा तुमची मेंटल हेल्थ चांगल्या सिच्युएशनमध्ये नसते तेव्हा स्वतःला वेळ तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे. आपण करू शकत नसलेल्या गोष्टींसाठी स्वतःला किंवा इतरांना दोष देऊ नका. जेवणे, झोपणे, इतर गोष्टी करणे यांसारख्या सामान्य गोष्टी देखील काही वेळा तुमच्यासाठी हार्ड होतील. नक्कीच संघर्ष करायला लागेल, पण विश्रांती घ्या, स्वतःसाठी दयाळू व्हा. आणि वाईट वेळ तात्पुरती आहे हे जाणून घ्या. नंतर आपल्याकडे चांगलीच वेळ येणार आहे हेही लक्षात घ्या. देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देव एकच मात्र नक्की करतो, दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्याला मात्र तो व्याजासकट वसूल केल्याशिवाय राहत नाही आणि सर्व काही त्याच्याकडून वसूल करून घेत असतो. आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असावं, मग ते आरशात पाहताना असो किंवा मग नजरेत असो, फक्त ते स्वच्छ असायला हवं. आणि ते स्वच्छ असलं की सर्व काही साध्य होतं. उजेडात नवी माणसं आली की अंधारात साथ देणाऱ्यांना विसर पडतो आणि त्या विसर आपल्याला पडल्या नाही पाहिजे. त्या व्यक्तींना आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे आणि जपून ठेवलं पाहिजे. जेव्हा हक्काचं मागण्याची वेळ येते तिथून महाभारत सुरू होतं आणि जेव्हा हक्काचं सोडण्याची वेळ येते तिथून रामायण सुरूच असते. आणि हीच खरी कहाणी आहे आणि देवाने स्वतःसोबत घडवली आहे आणि ती आपल्यासोबत देव घडवणार आहे, एवढं लक्षात घ्या. देहाकडे जाण्याचा मार्ग सगळ्यांना माहिती असतो, गरज असते फक्त त्या सवयी अंगीकारून वळून घेण्याची. आणि त्या सवयी एकदा अंगीकारल्या की आपल्याला सर्व काही मिळण्याची क्षमता ही जास्त वाढून जाते. दगडावर डोकं टेकवलं जातं तिथे डोकं आपटू नये. जिथे शब्दांना किंमत नसते तिथे निबंध लिहू नये, एवढं फक्त लक्षात ठेवा. आयुष्याची लढाई एकट्यानेच लढावी लागते. लोक सल्ला देतात पण साथ कोणीच देत नाही. आपल्याला स्वतःची साथ द्यावी लागते. त्या ठिकाणी कधीच बसू नका
ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्हालाही तसंच वाईट बोललं जाऊ शकतं. एवढंच लक्षात ठेवा, नशीबही हारायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे. आणि एकदा जिंकण्याची मानसिकता असेल तर सर्व काही शक्य होते आणि सर्व काही आपण मिळवू शकतो. हे लक्षात घ्या. विचार बदलावे लागतील, रिस्क घ्यावी लागेल, नाही जमणार ते जमवावं लागेल, मार्ग बदलावा लागेल. तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते नक्कीच मिळवू शकता आणि ते तुम्हाला मिळणारही आहे. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी नक्कीच तुम्ही प्रगती केली पाहिजे आणि पुढं पुढं जात राहिलं पाहिजे. जीवनाचा हाच नियम आहे आणि हाच तुम्ही नक्कीच फॉलो केला पाहिजे. विश्वास हा खोडरवासारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत असतो आणि कमी होत जात असतो. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. म्हणून सामना करत राहा आणि संकटांपुढे कधीच झुकू नका. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो. समुद्रात कितीही मोठे वादळ असले, समुद्र आपली शांतता कधीच सोडत नसतो, कारण तो संयमी असतो आणि शांत असतो. तसेच आपण त्याच्याकडून तो गुण घेतला पाहिजे आणि आपणही शांत राहिलं शिकलं पाहिजे. लाख रुपयातून 1 रुपया जरी कमी झाला तरी ते लाख रुपये होत नाहीत. तसेच तुम्ही आहात. मला लाख माणसं भेटतील, पण ती लाख माणसं तुमची जागा घेऊ शकत नाही, कारण तुमच्यामध्ये जे गुण आहेत ते कोणामध्येच नाही. असे काही माणसं आपल्या आयुष्यात असतात, त्यांना कधी गमवू नका. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करून देऊ नका. नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा आणि शेवटपर्यंत ध्येय सोडू नका. ते मिळूनच तुम्ही राहा. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य हे नक्कीच बदलेल आणि नक्कीच तुम्ही प्रगतीच्या पथावर जाल. आळस येत असेल तर लवकर झोपा. शरीर चांगले नसेल तर व्यायाम करा. वेळ नसेल तर फालतू ठिकाणी वेळ नका घालू. नॉलेज नसेल तर पुस्तके वाचा आणि पैसा नसेल तर खर्च कमी करा आणि नक्कीच कमवायला शिका. केवळ स्वप्न पाहणाऱ्यांची रात्र मोठी असते. स्वप्न प्रत्यक्षात साकारणाऱ्यांचा दिवस हा मोठा असतो आणि तो दिवस मोठा असल्या कारणाने मग सर्व काही आपले बदलत असतात आणि दिवस भरपूर काही चांगले आपल्यासाठी येत असतात. स्वतःची ताकद सांगायची नसते, ती वेळ आल्यावर दाखवायची नक्कीच असते. म्हणून छोट्या सवयी मोठे बदल निर्माण करू शकतात. रोज तुम्ही 20 पाने वाचलीत तर वर्षभरात तुमची 30 पुस्तके वाचून होतील. रोज 50 रुपयांची बचत केली तर तुम्ही वर्षात 18,250 रुपयांची बचत कराल. रोज 1 तास नवीन स्किल शिकण्यासाठी वेळ दिलात तर तुम्ही वर्षभरात त्या स्किलमध्ये मास्टर व्हाल. रोज स्वतःमध्ये तुम्ही 1% बदल केलात तरी वर्षभरात आधीपेक्षा तुम्ही 37 पट चांगले व्हाल. म्हणून काहीतरी तुमच्यात बदल करत राहा आणि पुढे जात राहा. उशीर झाला म्हणजे तुम्ही हारलात असा त्याचा अर्थ होत नाही. असंही असू शकतं की तुम्ही मोठी लढाई जिंकण्याच्या तयारीत असाल आणि तुम्ही सर्वात पुढे जाणार असाल. फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही आपल्याला करता येत असते. जर परिस्थितीवर मजबूत नियंत्रण असेल तर मग विष ओकणारे पण तुमचे काही उकडू शकत नाही आणि काही बिघडवूही शकत नाही. फक्त तुम्ही फोकस केला पाहिजे तुमच्या स्वप्नांवर. स्वप्न सांगायची नसतात, ती खरी करून दाखवायची असतात आणि ती खरी करून दाखवलीत तर मग तेव्हा आपण खरंच साबित होत असतो. कौतुक अनेक वेळा परक्या लोकांकडून होते. आपण लोकांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यातच जात असतो. कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे आणि संयम तुमच्याजवळ पाहिजेच असतो. म्हणून संयम ज्याच्याजवळ आहे तो माणूस भरपूर काही पुढे जाऊ शकते आणि भरपूर काही करू शकतो. 7 गोष्टी ज्या तुम्ही आजच्या आज सोडल्या पाहिजेत. जास्त बोलणं, काळानुसार बदलण्यास घाबरणं, भूतकाळातील गोष्टींचा सारखा विचार करणं, स्वतःला कमी समजणं, दुसऱ्यांच्या बोलण्याप्रमाणे वागणं आणि स्वतःचे दुःख सगळ्यांना सांगत बसणं. फक्त विचार करणे, कृती न करणे या गोष्टी सर्व सोडून द्या आणि नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि आयुष्यात नवा धडा तुम्ही शिकू शकाल. मित्रांनो, पैज लावायचीच असेल ना तर स्वतः सोबत लावा, कारण जिंकलात तो स्वतःच जिंकाल आणि स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तो स्वतःचाच अहंकार देखील तुम्ही हराल. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त तुम्हाला कष्टही घ्यावेच लागतील. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, दुसऱ्याची प्रगती झालेली पाहण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा, कारण तुमच्याही वाट्याला सुख लिहिलेलं आहे. तेव्हा तेही तुमची प्रगती बघणार आहेत. हेही तितकंच खरं आहे. एक वेळा खूप गोष्टींचा विचार करत बसू नका. सुरुवात लहान करा पण स्वप्न मोठे ठेवा. नक्कीच पुढे जाल. जेव्हा तुमची सही ही ऑटोग्राफमध्ये बनते ना तेव्हा तुम्ही यशस्वी झालात असं समजा.
मग तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असो किंवा कसंही असो. पराभव हा आयुष्याचा भाग आहे, पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे ही जिवंतपणाची निशाणी देखील नक्कीच आहे. मित्रांनो, आयुष्यात काळा रंग हा अशुभ समजला जातो, पण प्रत्येक काळ्या रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळत असतो. एक रस्ता निवडा, त्यावर विचार करा, त्या विचाराला आपलं जीवन बनवा आणि त्याचं स्वप्न पहा आणि यशाचा हाच मार्ग आहे आणि त्याच्या मागे पूर्णपणे लागून जा आणि भरपूर काही तुम्ही साध्य करून जाल. कमजोर लोक बदला घेतात, शक्तिशाली लोक माफ करतात, तर बुद्धिमान लोक दुर्लक्ष करत असतात. म्हणून स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही साध्य करू शकाल. यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं, आपण घेतलेले कष्ट त्यांना अजिबात दिसत नसतात. जीवन सोपे नसते, तर त्याला सोपे बनवावे लागते, कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून. कोणतेही महान व्यक्ती संधी मिळत नाहीत म्हणून तक्रार करत नाही, तर संधी निर्माण करण्यासाठी ते प्रयत्न नक्कीच करत असतात. आणि तुम्ही जर तेव्हा परत प्रयत्न करण्यासाठी उभे राहता. जेव्हा सर्व संपलेलं असतं तर निश्चितच तुम्ही आयुष्यात काहीतरी नक्कीच करू शकता. लोखंडाला फक्त त्याचा गंज नष्ट करू शकतो, त्याचप्रमाणे माणसाला कोणीही नाही तर त्याची मानसिकताच नष्ट करू शकते. म्हणून मानसिकता मोठी ठेवायला शिका आणि मोठी मानसिकता राहिली तर तुम्ही काहीही मिळवू शकतात. धोक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसेल नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल आणि तुम्हाला सर्व काही दिसत जाईल. मित्रांनो, जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात आणि जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. हे नक्कीच यशस्वी माणसाचं उदाहरण आहे आणि यशस्वी माणसं असेच घडत असतात. ध्येय ही खूप महत्त्वाची असतात, यावर माझा विश्वास आहे. जोपर्यंत समोर उद्दिष्ट नसतं तोपर्यंत त्यावर लक्ष केंद्रित करणं हे मनाला शक्य नसतं. परंतु ध्येयाचा उद्दिष्ट अंतिम लक्ष प्राप्ती नाही तर तुमचं लक्ष केंद्रित करणं असतं आणि तुम्हाला दिशा देणं हा असतो. ध्येयाबाबत विचार करताना तुम्ही पुढील मुद्दे लक्षात ठेवायला हवे. सहज फोकस करता येईल इतकं ध्येय स्पष्ट असावं. ध्येय हे प्राप्त करता येण्याजोगं अर्थात आवाक्यातलं असावं. ध्येय हे जीवन बदलण्यासाठी उपयुक्त नक्कीच असायला हवे. जर तुमच्याकडे महान आयडिया आहे असं तुम्हाला वाटत असेल तर मग जरी मूर्खपणाची वाटत असेल तरी वरीलपैकी नक्कीच तुम्ही इतरांचं कोणतंही म्हणणं ऐकू नका आणि तुम्ही कोणालाही तुमच्यातील क्रिएटिव्हिटीला नुकसान पोहोचू देऊ नका. म्हणून लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे केलं पाहिजे. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा. चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्या नशिबी येतात, हे लक्षात ठेवा. आणि त्याच माणसाला टोमणेही बसत असतात, फक्त त्याने हार मानू नये एवढंच त्याला करायचं असतं. अशा माणसांसोबत राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयांबद्दल बोलतात. अशा बरोबर नको की जे इतर माणसांबद्दल बोलत असतात आणि त्यांच्या चुका आणि सगळं काही काढत असतात. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी मग त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होत असते. म्हणून त्या कर्मानेच आपण मोठे होत असतो. आपण जे पेरतो ते घेतो. आपण स्वतःच्या नशिबाचे निर्माते आहोत एवढं समजून घ्या. आपण जे विचार करत असाल ते व्हाल आणि आपण स्वतःला कमकुवत समजले तर कमकुवत आणि सामर्थ्यवान समजले तर सामर्थ्यवान आपण नक्कीच होऊ. सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग अजिबात आपल्या जीवनातून करू नये. उठा, जागे व्हा आणि प्रयत्न करा आणि आपल्या आयुष्यासाठी लढा आणि मग मोठे व्हा. आणि खूप मोठे झाल्यानंतर तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल. शक्यतेची सीमा जाणून घेण्याचा आणि त्यासाठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला आपल्याला नक्कीच असायला हवे. आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे, तरच आपल्याकडून महान कार्य होणार आहेत. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात असायला हवी. जर आयुष्यात काही मिळवायचं असेल ना तर पद्धती बदला, फक्त ध्येय नका बदलू. कारण ध्येय बदललं तर तुम्ही वाट नक्कीच चुकणार आहेत आणि चुकीच्या वाटेवर तुम्ही नक्कीच जाणार आहेत. आयुष्यामध्ये किंमत त्याची करा जो पाठीमागे तुमची किंमत ठेवतो आणि किंमत करतो. आपल्या आयुष्यात कोण येणार ही वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो. म्हणून स्वभाव तुम्ही चांगला ठेवला पाहिजे आणि स्वभाव चांगला ठेवला की सर्व काही गोष्टी चांगल्याच होणार आहेत. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांना मुखवटा नकली आहे. म्हणून आपण फक्त आपलं काम करत राहायचं.
पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, पण हातावर पडला तर तो चमकत असतो. शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, फक्त फरक हा सोबतीचा असतो. म्हणून सोबत नेहमी चांगल्या लोकांसोबत तुम्हाला ठेवायला शिकलं पाहिजे आणि चांगल्या लोकांची तुम्ही सोबत केली पाहिजे. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच लागला पाहिजे. आणि फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या. ते आपल्याला चिल्लर समजतात, ते आधीच भंगाराच्या भावाने विकलेले असतात हे मात्र निश्चित आहे. म्हणून त्या लोकांच्या नादी लागून आपला फायदा नसतो. कधीही सूड घेऊ नका. कुजलेली फळे स्वतःहूनच गळून पडत असतात, म्हणून सूड घ्यायचं कधी मनातही आणू नका. पाठीमागे तरी तुम्ही कुणाच्या लागू नका. सर्वांना तुम्ही आकर्षित करा, नक्कीच तुमच्या पाठीमागे सर्व माणसं लागतील. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की मनस्थिती सोबत परिस्थिती सुद्धा आपली बदलून जात असते. संयम ठेवा. लोकांना फसवणारा कधीच सुखी राहत नाही आणि डोळ्याने बघशील त्याची दुर्दशा, असे स्वामी म्हणत आहेत. आणि स्वामी आपल्या सोबत आहेत. फक्त स्वामींवर विश्वास ठेवायला शिका आणि स्वामींचं नामस्मरण करायला शिका. प्रतिक्रिया देण्यासाठी प्रतिसाद द्या. बदल निश्चित घडेल. मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती असो, बदल हा घडायलाच हवा. नावं तर सगळेच लोक ठेवतात, पण ठेवलेल्या नावाचा तुम्हाला नक्कीच मोठं करता आलं पाहिजे. आणि ते नाव मोठं केलं तर तुम्ही आयुष्यात सगळं काही मिळवून घेऊ शकता. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न कधीच करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणत असते. जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही, मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. चुकीचे तो फक्त आपला निर्णय असतो. दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नाही, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही. आणि तो बदलत नाही तर त्याच्यात त्याचा चांगलेपणा आणि चांगला गुण उमटून येत असतो. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर नक्कीच त्याला माफ करायला शिका. जेव्हा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत, तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरत असतात. म्हणून लोकांच्या मनावर कधीच तुम्ही घेऊ नका. आणि जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते काहीतरी नवीन करून दाखवण्याची आणि जीवनाला अगदी चांगलं करून दाखवण्याची. जीवन जगताना मुलांवर प्रेमाचं पांघरून घाला, पण दृष्टी झाकू नका. मुलांच्या सगळ्या लढाया आपणच लढू नये. चटके बसल्याशिवाय, अपमान पचवल्याशिवाय वाढ अपुरीच असते, एवढं लक्षात ठेवा. आत्मविश्वासाची अशी एक शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचवत असते. म्हणून श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितले आहे. कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा हा विकास होत असतो. म्हणून आपल्याला श्रीकृष्णासारखं आपल्याला एखादा गुरु भेटेल, तेव्हाच आपण नक्कीच आयुष्यामध्ये पुढे जाऊ. कारण त्या गुरूंना आज भरपूर अनुभव असतो आणि त्या आजच्या अनुभवानुसार ते आपल्याला सांगत असतात आणि जीवनात पुढे जाण्याचा मार्ग देत असतात. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य तुम्ही स्वतःजवळ नक्कीच ठेवलेच पाहिजे. आणि विचार बदलले की स्वभाव बदलतो. स्वभाव बदलला की सवयी मात्र नक्कीच बदलतात. सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते आणि व्यक्तिमत्व एकदा बदलले की भवितव्य आपले नक्कीच बदलत असते. एका वेळी एकच गोष्ट करा आणि ती पूर्ण मनापासून करा. आयुष्य फार लहान आहे. जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून फक्त माफ करून द्यायला शिका. आयुष्यात कधीही न मिळालेली गोष्ट मिळवण्यासाठी आयुष्यात कधी न केलेली गोष्ट आपल्याला करावीच लागणार आहे आणि ती केली तरच आपल्याला भरपूर काही मिळेल. चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसत असतात. म्हणून कधी कधी तुमची सटकली पाहिजे, नाहीतर तुमचं अस्तित्व संपलं म्हणून समजा. म्हणून जंगलाचा राजा हा सिंह आहे आणि तो खूप रागीट असतो आणि त्याला सर्वजण घाबरत असतात. मग एक कलियुग आहे, यात पण तुम्हाला तसंच वागायला लागणार आहे, एवढं लक्षात घ्या. आयुष्यात छान राहायचं, हसायचं. पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार झाडं जमिनीवर दिसतातच ना, तसं आपण मनसोक्त राहायला शिकलं पाहिजे. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक कधीच लक्षात येऊ शकत नाही आणि येणारही नाही. शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची कधीच भीती वाटत नसते. कठीण रस्तेच सुंदर ठिकाणी पोहोचत असतात आणि पोहोचवतात. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. म्हणून त्या वादळांना आपल्या आयुष्यात नक्कीच येऊ द्या. माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं झालंय. कारण भरपूर व्यक्ती आता आपल्याला धोका देऊ लागलेत. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो.
ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून स्वतःच्या भावाला किंवा बहिणीला किंमत आणि हिंमत दिली तर लोकांच्या आधाराची गरज आपल्याला नक्कीच पडत नाही. म्हणून आपली माणसे तुम्ही नक्कीच जवळ केली पाहिजे. तीच आपल्याला कष्टाच्या काळात आणि संकटाच्या काळात आपल्या जवळ येतात आणि आपल्याला आधार देतात. तुम्ही किती हुशार असाल, पण जर तुम्हाला माणसांची कसं वागावं हे कळत नसेल ना, मग तुम्हाला माणुसकी ही शिकावी लागेल आणि माणसाची वागणं हे नक्कीच शिकावे लागेल. परिस्थिती निर्माण करणे हे आपल्या हातात नसते, तर अनेकदा परिस्थितीच आपल्या निर्माण करीत असते. पण तुम्हाला जे साध्य करायचे आहे ते तुम्ही अजूनही करू शकता, कारण उशिरा असा प्रकार कधीच नसतोच. जीवन तुम्हाला स्वतःबद्दल घडवण्याची संधी देते, पण तुम्ही जर त्यातून शिकला नाहीत तर मग मात्र संधी तुमच्यातून निसटते आणि तुम्हाला काहीही मिळत नाही आणि काहीही साध्य होत नसते. म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि पुढे पुढे जात राहिलं पाहिजे. कोणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा नका घेऊ की त्याला वाईट बनायला भाग पडेल. लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच बनतो जो पहिले चांगला बनून तुटलेला असतो, आणि तोच माणूस पुढे जाऊन भरपूर काही मोठा होत असतो. म्हणून माणुसकीची श्रीमंती जगायला शिका. आपल्याला अशी माणसं भेटतात जी काही अपेक्षा न ठेवता, गाजाबाजा न करता आपल्यासाठी खूप काही करतात. करिअरला कळत न कळत आकार देतात आणि उगीच द्वेष, मत्सर व तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा उज्ज्वल भविष्याचा विचार आणि साथ देणारी माणसं हीच खरी श्रीमंती आहे हे तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आणि तसंच तुम्ही कामगिरीही केलं पाहिजे आणि चांगलं काम करत राहिलं पाहिजे. मित्रांनो, मला नाव ठेवणारी माणसं खूप आवडतात, कारण ते स्वतःचा कमी आणि माझा जास्त विचार करत असतात आणि त्यामुळे मीही पुढे जात असतो. म्हणून त्या माणसांना तुम्ही कधीच आयुष्यात विसरू नका. आणि मित्रांनो, स्वामींना सुद्धा तुम्ही विसरू नका. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. आणि हा संपूर्ण संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला पुढे तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.